सो आपण याआधी पाहिलं की वाढवणे आणि जोपासणे यात नेमका फरक काय आणि आपण कुठे कमी पडतो आपल्या मुलांना समजून घेण्यामध्ये. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की त्या 3 कोणत्या चुका आहेत ज्या पालक करतात. सो सगळ्यात पहिली चूक, रागाचा अनियंत्रित वापर आपण आपल्या मुलांवर कुठे ना कुठे करत असतो आणि ते मुलांच्या मनावर आयुष्यभराची जखम होते. सो फॉर एक्झाम्पल, एक अनिका होती. सो अनिकाची आई तिच्यावर किरकोळ गोष्टींसाठी ओरडते दररोज. शाळेची बॅग नीटपणे न ठेवल्यावर, जेवताना काही सांडल्यावर किंवा होमवर्क करताना एखादी चूक झाली की. तर याचा परिणाम काय होतो? अनिका आता काय होतं ना, प्रत्येक गोष्टीत ती भीतीने जगत असते, कारण तिच्या ब्रेनला ते फीड केलंय तिच्या आईने कळत न कळत की तिला प्रत्येक गोष्टीत चूक दाखवून. तिचा आत्मविश्वास कुठेतरी आता संपायला लागलाय. ती कोणतीही नवीन गोष्ट करण्यास घाबरते. तिच्या मनात सतत प्रश्न असतो, मी काही चूक तर केली नाही ना, आणि केली तर आई ओरडेल का? अनिका मोठी झाली आहे, पण तरी तिच्या मनात ह्या सगळ्या भीती, हा सगळा लो कॉन्फिडन्स जी फेस करते आहे, ते कशामुळे फेस करते? कारण की लहानपणी तिला त्या पद्धतीने वाढवण्यात आलं आहे. सो याच्या मागे सायन्स काय म्हणतं आपण ते पाहूया. मुलांच्या मेंदूवर सतत रागाचा परिणाम होतो. हॉवर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार जे मुलं सतत रागाच्या वातावरणात वाढतात त्यांच्या मेंदूतील तणाव, म्हणजे मेंदूतील तणाव करणारे जे हार्मोन्स असतात, कॉर्टिसोल, ते वाढतात आणि त्यामुळे काय होते, त्यांची शिकण्याची क्षमता कमी होते, त्यांचा कॉन्फिडन्स कमी होतो, त्यांची विचार करण्याची क्षमता सुद्धा कमी होते. आणि ते काय करतात, विचार करण्याची क्षमता कमी होते म्हणजे ओव्हर थिंक करतात नको त्या गोष्टींना घेऊन, आणि ओव्हर थिंकच्या या पॅटर्नला ते बळी पडतात. भावनिक नियंत्रण त्यांना राहत नाही त्यांच्या भावनांवर. त्यांचे पूर्णपणे ते इमोशनल बॅलन्स ते करू शकत नाही आणि मोठं झाल्यानंतरही त्यांच्यात अँझायटी आणि डिप्रेशनची शक्यता वाढते. आणि अजून एक दुसरी गोष्ट, एक धक्कादायक तथ्य म्हणजे जे मूल दररोज रागाच्या वातावरणात वाढते त्यांच्या मेंदूची रचना बदलते. हो, त्यांच्या मेंदूची रचना बदलते, कारण त्यांचा जो भीतीचा भाग असतो मेंदूत, तो त्यांचा मोठा होतो आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जे असतं, जो निर्णय घेणारा भाग असतो, तो कमकुवत होतो. त्यामुळे काय होतं ना, आपण काय वागतोय आपल्या मुलांसोबत आत्ता, हे आत्ता नाही, पण जेव्हा ते मोठे होतील त्यांच्या मनावर त्या सगळ्या गोष्टी कोरलेल्या असतात आणि त्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीच्या डिप्रेशनला मुलं सामोरे जातात. त्यामुळे पालकांना एकच विनंती आहे, तुमच्या रागावर नियंत्रण करा. सो आता आपण पाहणार आहोत की आपल्या रागावर नियंत्रण कसं करायचं आणि त्याचे उपाय काय. सो रागवण्यापूर्वी 10 सेकंद थांबा. कारण काय होतं ना, बऱ्याचदा राग खरंच आपल्याला मुलावर नसतो, आपला कुठला तरी दररोजच्या व्यापातला किंवा ऑफिसच्या तणावाचा किंवा बाहेर कुठलं तरी काम, या सगळ्या गोष्टींचा राग कळत न कळत आपण आपल्या मुलांवर काढत असतो. त्यामुळे रागवण्यापूर्वी 10 सेकंद थांबा. स्वतःला विचारा, हे मी जे चिडते आहे ते माझ्या स्वतःच्या दिवसाचा ताण आहे की मी खरंच मुलांवर चिडते आहे त्यांच्या चुकांमुळे? मुलांशी शांत आणि स्पष्ट संवाद साधा. वर्तनाला संबोधित करा, मुलाच्या व्यक्तिमत्वाला नाही. म्हणजे काय, मुलाने जर एखादी चूक केली तर त्याला समजावून सांगा, तू किती बेजबाबदार आहेस, नेहमीच सगळं विसरतोस, हे असं बोलू नका. तर योग्य पद्धतीने त्याला सांगा, मला दिसतंय की तू बॅग विसरलास, ओके, चल आपण एक प्लॅन करूया, योजना बनवूया, जेणेकरून तुला आठवेल. ज्या छोट्या मोठ्या चुका असतात त्याच्यात त्यांना सपोर्ट करा. जर तू चुकतही असेल तर त्याच्यावर आपण काहीतरी सोल्युशन काढू, पण डायरेक्ट त्याच्या व्यक्तिमत्वावर तुम्ही प्रश्न विचारू नका. त्याला असं म्हणू नका की तू किती जबाबदार आहेस, तुला काहीच अक्कल नाही किंवा तुला कळत नाही, नेहमी तू सगळं विसरतोस. त्यामुळे काय होतं ना, मुलांचं कॉन्फिडन्स कुठेतरी कमी होतो आणि तुमचं आणि त्यांचं इमोशनल अटॅचमेंट कमी होतं आणि त्यामुळे मुलं तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगायला घाबरतात किंवा काही गोष्टी ते तुमच्यापासून लपवायला सुरू करतात. सो चूक क्रमांक 2 अशी की सतत तुलना करणे. बऱ्याच पालकांच्या डोक्यात कंपॅरिझन हे सतत चालू असतं की बाजूच्या मुलाने हे केलं, माझ्या नातेवाईकांच्या मुलाने हे केलं, तू का नाही? सो प्लीज ते करू नका. आपण नेहमी म्हणतो मुलांना, पहा ना, शेजारच्या रोहितला 95% मिळाले,
तुला का नाही मिळू शकत? तुझी बहीण किती शिस्तबद्ध आहे, किती हुशार आहे, आणि तू, माझ्या मित्राचा मुलगा आधीच नोकरीला लागला, तू अजून काय करतोय, रिकामा बसलाय. सो मी एक राहुलची कहाणी सांगते तुम्हाला इथे. राहुल एक प्रतिभावान चित्रकार होता. ही इज अ ग्रेट आर्टिस्ट. पण त्याच्या पालकांना हे कधीच महत्त्वाचे वाटले नाही, कारण त्यांचा मोठा मुलगा हा इंजिनियर होता. सतत ते राहुलची आणि त्याच्या मोठ्या भावाची तुलना करत, सतत तुलना ऐकत ऐकत राहुलने आपली आवड सोडली आणि इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली. पण त्यात तो अपयशी ठरला. आज तो उदासीनतेने ग्रस्त आहे. राहुल डिप्रेशनमध्ये आहे, कारण की काय, त्याच्या आवडीचं फील्ड नाही आहे. त्याने प्रेशरमध्ये येऊन तो निर्णय घेतला, कारण त्याच्या घरी सारखं त्याचं कंपॅरिझन होत होतं. सो तुलनेचे परिणाम काय काय होतात बघा. मुलांचा आत्मसन्मान नष्ट होतो, भावंडांमध्ये द्वेष निर्माण होतो. कळत न कळत ते, आपण जर आपल्या घरात 2 मुलं असतील आणि त्यांचं जर कंपॅरिझन एकमेकांसोबत करत असू, तर त्या भावंडांमध्ये सुद्धा द्वेष निर्माण होतो. मुलं स्वतःला पुरेसे नाही असे समजू लागतात, कारण त्यांना ते ब्रेनला त्यांना फीड केलं जातं त्यांच्या पालकांकडून, आणि मग त्यांना कुठेतरी वाटतं, अरे मी ना कॅपेबलच नाही आहे कुठल्या गोष्टींना, आणि त्यांना परफेक्शनिझमचा रोग लागतो. हो, कारण त्यांना ती सारखं सवय असते प्रूव्ह करायची, की माझे पॅरेंट्स माझ्याविषयी कधी चांगलं बोलतील, ते कधी मला समजून घेतील. त्यामुळे ते काय करतात ना, की कितीही केलं, स्वतःला कितीही केलं तरी त्यांना ते पुरेसं वाटत नाही. जेव्हा ते मॅच्युअर्ड होतात किंवा लग्न केल्यानंतर ऑफिसमध्ये कुठे जॉब करतात, त्यांच्या रिलेशनशिपमध्ये त्यांना नेहमी हे वाटतं की मी अजूनही पुरेसा नाही, आणि त्यामुळे त्यांच्या डोक्यात एक असं ब्रेन फीड केलं जातं त्यांना, की परफेक्शनिझमचा रोग त्यांना लागतो. सो त्यामुळे तुम्ही जर तुमच्या मुलांचं कंपॅरिझन करत असाल तर ते लगेच ताबडतोब थांबवा, कारण प्रौढ झाल्यावर इम्पोस्टर सिंड्रोम मुलांना होतो. कारण त्याच्यात काय करतात ना, ते मुलं सतत दुसऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करतात, पीपल प्लीजिंग होतात. सो यामागे आपण पाहूया की मानसशास्त्र नेमकं काय सांगते. सो स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार ज्या मुलांची सतत तुलना केली जाते त्यांच्यात अँझायटी डिसऑर्डरची शक्यता 3 पट वाढते, डिप्रेशनची शक्यता 2.5 पट वाढते, आणि ईटिंग डिसऑर्डर्स होण्याची शक्यता वाढते. त्याच प्रकारे आत्महत्येचे विचार येण्याची शक्यता वाढते. सो याच्यावर उपाय काय आहेत? आता पालकांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांचं कंपॅरिझन थांबवा, कारण की त्याचे दुष्परिणाम खूप भयंकर आहेत. आता आपण बोलू की त्याचे उपाय काय आहेत. दुष्परिणाम तर आपण बोललो. सगळ्यात प्रथम म्हणजे प्रत्येक मूल युनिक आहे हे तुम्ही तुमच्या मनाला आणि डोक्यात फिक्स करून घ्या, की माझं मूल वेगळं आहे, तिचं मूल वेगळं आहे, माझ्या शेजारच्यांचं मूल वेगळं आहे. कारण प्रत्येक मुलामध्ये काहीतरी क्वालिटीज देवाने दिलेल्या असतात. सो प्रत्येकाची देणगी ही वेगळी असते. सो मुलाची स्वतःशीच तुलना करा, दुसऱ्यांशी कशाला करायची. तुमच्या मुलाची तुमच्या स्वतःशीच त्यांच्या स्वतःसोबतच तुलना करा. गेल्या महिन्यापेक्षा तू किती सुधारलास, किंवा मागच्या वर्षाची तुझी हँडरायटिंग आणि ह्या वर्षाची हँडरायटिंग याच्यात किती छान तुझी सुधारणा झाली आहे, किती बदल झाला आहे, त्यांना हे सांगा. किंवा तुला लास्ट एक्झामला चांगले मार्क्स मिळाले, त्यापेक्षा ह्या एक्झामला तुला 1 मार्क्स चांगला मिळाला, 1 मार्क्स जरी जास्त मिळाला तरी त्यांना ते कौतुकाने सांगा. कारण काय होतं ना, तुम्ही जेव्हा त्याला कौतुकाने 2 शब्द बोलणार, त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि तो अजून जोमाने अभ्यास करेल. त्याच्या विशेष गुणांची दखल घ्या. तू किती दयाळू आहे. जर तुमचा मुलगा खरंच खूप दयाळू असेल, खूप काइंड असेल, तर त्याला म्हणा की तू किती काइंड आहे, तू किती सगळ्यांचा विचार करतो. जर क्रिएटिव्ह असेल तर म्हणा की तुझी क्रिएटिव्हिटी किती छान आहे, अप्रतिम आहे, तू वेगळा आहे. प्रत्येक मुलाच्या यशाच्या स्वतंत्रपणे उत्साह साजरा करा. त्याने छोटीही काही गोष्ट केली तरी तुमच्या मुलाला लगेच तुम्ही शाब्बासकी द्या, अरे किती छान केलं. कधीही एका मुलासमोर दुसऱ्याची तारीफ करून पाहिलेला खाली दाखवू नका, म्हणजे कंपॅरिझन करू नका. सगळ्यांना तुम्ही समानतेने वागा. जर तुमच्या घरात 2 मुलं असतील, दोघांना तुम्ही सारखी वागणूक द्या. प्रत्येक मूल युनिक आहे हे मानून चाला, आणि मुलाची स्वतःशीच तुलना करा. सो गेल्या महिन्यापेक्षा तू किती सुधारलास, त्यांच्या प्रोग्रेसविषयी बोला, आणि कमी मार्क्स मिळाले तरी त्याच्यावर विश्वास दाखवा की तू कॅपेबल आहे. मला माहिती आहे की यावेळेस तुला नाही मिळाले, तुझी काहीतरी गडबड झाली असेल, पण तू नेक्स्ट टाइम नक्कीच चांगलं करशील, छान करशील, हे खात्रीने त्यांना सांगा.
त्यांच्या विशेष गुणांची दखल घ्या. प्रत्येक मुलाच्या यशाच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला त्याला कॉम्प्लिमेंट द्या. लहान गोष्टींचे कौतुक करा, ॲप्रिसिएशन करा. कारण की आपल्याला जसं ॲप्रिसिएशनची गरज असते तसंच मुलांना देखील ॲप्रिसिएशनची गरज असते. तुम्ही जर त्यांना ॲप्रिशिएट केला त्यांच्या गोष्टी तर त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते अजून चांगल्या पद्धतीने त्यांच्या करिअरमध्ये, त्यांच्या एक्स्ट्रा करिक्युलममध्ये अजून जास्त मेहनत करतील आणि प्रोग्रेस करतील. ही झाली दुसरी चूक आणि त्याच्यावरचे सोल्युशन आणि त्याचे परिणाम. आता आपण पाहणार आहोत तिसरी कोणती चूक आहे जे पालक बऱ्याच वेळेस करतात. सो बऱ्याच वेळेस काय होतं ना की आपल्याला असं वाटतं आपण आपल्या मुलांवर खूप प्रेम करतोय, पण कधी कधी असं होतं की अतिप्रेमही मुलांना नको असतं. याचा कधी आपण विचार करतो का? जेव्हा मुलं वयात येतात तेव्हा त्यांना थोडासा फ्रीडम महत्त्वाचा असतो. सो प्रेमाच्या नावाखाली नियंत्रण, हे आहे चूक क्रमांक 3. मी तुझ्या भल्यासाठी हे करते. बऱ्याच आयांना म्हणजे असं असतं की मुलीचं प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवायचं. तुझ्या फोनचा पासवर्ड मला सांग, मी तुझी आई आहे, तुला कुणाशी मैत्री करायची याबद्दल मीच ठरवेल, किंवा माझ्या परवानगीशिवाय तू कुणाशीही बोलायचं नाही, मुलांशी बोलायचं नाही, तू काय घालणार, कुठे जाणार हे सगळं मला ठरवू दे. सो एक छोटंसं एक्झाम्पल देते. प्रिया, ओके, प्रियाचं एक्झाम्पल आहे. प्रियाच्या आईला तिच्या प्रत्येक गोष्टीत ना हस्तक्षेप करायची सवय होती. सो तिची डायरीसुद्धा तिची आई वाचायची, तिचे मित्र तपासायची, तिचे फोन नंबर्स आणि तिचे मेसेजेस चेक करायची. प्रिया आता 22 वर्षाची झाली आहे, पण तिला स्वतःचे कोणतेही निर्णय घेता येत नाहीत. तिला नेहमी कुणाची तरी गरज भासते निर्णय घेताना किंवा मार्गदर्शन हवे असते. का असं होतं बरं? कारण तिच्या आईने जे लहानपणी तिला वाढवलं की प्रत्येक गोष्टीत तिचं डिसिजन तिची आई घ्यायची, त्यामुळे तिला ती सवय झाली. आणि आता ह्या अतिनियंत्रणाचे परिणाम काय ते पाहूया आपण. सगळ्यात पहिलं म्हणजे मुलं निर्णय घेण्याची क्षमता गमावतात आणि हेच लग्नानंतरही होते. मुलगी प्रत्येक गोष्ट आईला कॉल करून विचारते आणि स्वतः निर्णय घेऊ शकत नाही. याचा परिणाम मुलीच्या संसारात प्रॉब्लेम येऊ शकतात. हे बऱ्याच आयांना कळत नाही. आजही आपल्या समाजात हा थोडा वेगळा टॉपिक झाला आहे, पण हे कुठे ना कुठे सगळं एकमेकांसोबत जुळतं किंवा लिंकअप असतं, त्याचं रिलेशन एकमेकांसोबत असतं. आणि जे आपल्यावर लहानपणी संस्कार झालेले असतात तेच मोठं झाल्यावर आपण त्याचे परिणाम किंवा दुष्परिणाम भोगत असतो किंवा आपल्याला सहन करावे लागतं. सो त्याच प्रकारे ही प्रियाची पण एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला आत्ता बोलली की ती मोठी झाली आहे तरी सुद्धा तिला तिचे निर्णय घेता येत नाही, कारण ते अतिनियंत्रणाचे परिणाम तिला सगळे फेस करावे लागत आहेत. अशा मुलांचा आत्मविश्वास संपतो. ते खोटे बोलू लागतात कारण की त्यांना काही गोष्टी करायच्या असतात पण त्यांचे आईवडील त्यांना परमिशन देत नाही, त्यामुळे मग त्यांना ते खोटं बोलून त्या गोष्टी कराव्या लागतात. पालकांशी ते कुठे ना कुठे डिस्टन्स मेंटेन करू लागतात. अंतर निर्माण होते पालकांमध्ये आणि मुलांमध्ये, आणि मोठं झाल्यावर ते दुसऱ्यांवर डिपेंड राहतात. त्यांचे निर्णय ते स्वतः घेऊ शकत नाही. सो आपण हे पाहिले की अतिनियंत्रणाचे परिणाम हे होते, पण आता आपण पाहणार आहोत की त्याचे नेमके उपाय कोणते. ओके, सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना वयानुसार स्वातंत्र्य द्या. ओके, त्यांच्या निवडीचा आदर करा जर त्या हानिकारक नसतील तर. असं नाही की तुमचा मुलगा काही भलतीच तुमच्या पुढे हट्ट करतो आणि तुम्हाला तो पुरवायचा आहे, असं बिलकुल नाही आहे. ज्या गोष्टी त्यांच्यासाठी योग्य असतील त्याच गोष्टींचं त्यांना स्वातंत्र्य द्या वयानुसार. सो विश्वास निर्माण करा, संशय नाही, त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांना योग्य मार्गदर्शन करा, त्यांच्यावर खूप जास्त नियंत्रण नका करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेमाने जगू द्या तुमच्या मुलांना. थोडं चालतं, म्हणजे तुम्ही असं नाही की अगदीच बंधनात त्यांना ठेवायला पाहिजे तरच ते घडतील. अतिबंधनात ठेवलेले मुलं स्पॉईल होतात, ते कधीच घडत नाही. त्यामुळे कधीतरी असतं ना की कधीतरी तुम्ही काहीतरी सवलती मुलांना द्या, त्यांच्याशी प्रेमाने वागा, आणि कधीतरी तुम्हाला जिथे स्ट्रिक्ट व्हायचं आहे तुम्ही तिथे नक्कीच स्ट्रिक्ट व्हा. सो याच्या मागे सायकोलॉजी काय म्हणते, मानसशास्त्र काय सांगतं ते आपण पाहूया. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार ज्या मुलांची सतत तुलना केली जाते त्यांच्यात अँझायटी, डिप्रेशनची शक्यता 3 पट वाढते, डिप्रेशनची शक्यता 2.5 पट वाढते, आत्महत्याचे विचार येण्याची शक्यता असते. ओके, आणि होतं काय मग त्यानंतर की मुलांना
कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी मोठं झाल्यावर त्यांना ते फेस करावे लागतात आणि त्यामुळे त्यांच्या मनात नेहमी असं असतं की मी जर माझ्या बालपणात माझ्या आईवडिलांनी असं केलं असतं तर कदाचित आज मी वेगळ्या प्रकारे इथे ठामपणे बोलू शकली असती. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या की 3 चुका कोणत्या आणि त्याच्यावरचे उपाय काय. सो मला असं वाटतं की तुम्ही आज तुमच्या मुलांसोबत बसून बोला, विचारा त्यांना की त्यांना नेमका तुमचा कुठे आधार हवा आहे, कुठे त्यांना तुमची मदत हवी आहे. त्यांना समजून घ्या, त्यांच्याशी प्रेमाने वागायला सुरुवात करा. मला खात्री आहे की तुमची मुलं देखील तुम्हाला नक्कीच समजून घेतील आणि या सगळ्या गोष्टींचा पॉझिटिव्ह परिणाम तुमच्या पूर्ण फॅमिलीत होईल आणि तुमचे मुलं खूप चांगले घडतील. माझा हाच प्रयत्न असेल की तुम्ही तुमच्या मुलांशी अगदी शांतपणे बोला, त्यांच्यावर न चिडता त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या पाठीमागे उभं राहा, त्यांना सपोर्ट करा. हीच मी तुम्हाला विनंती करते. यथा चिंतयति तथा भवति. जसा आपण विचार करतो तसंच आपण आयुष्यात घडतो. त्यामुळे थिंक पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह. धन्यवाद.